फिरतोयस, क्षणात क्षणाला निर्णय बदलतोयस. कुठं होतास, कुणासोबत होतास, काय करत होतास? हे या ठिकाणी गेल्यावेळी काय घेतलं होतंस? इथंच होतो. मगाशी कशाची जाणीव करून दिली होती देवी? काय रे, रात्र म्हणत नाही, मध्यरात्र म्हणत नाही, पहाट म्हणत नाहीस, काय चाललंय तुझं? जबाबदारी रे, जबाबदारी. जबाबदारी पुढे वेळेच्या भानच राहत नाही. कुठं चाललास? रेवती वहिनीच्या महल. बायकोला वहिनी म्हणतोयस? अरे तुझी वहिनी माझी बायको. मला कळावं म्हणून सांगतोयस. माझी आज्ञा घेतलीस का? चुकलो. कसा चुकलास? चुकून. तोंड वर करून फिरतोयस, क्षणात क्षणाला निर्णय बदलतोयस. कुठं होतास, कुणासोबत होतास, काय करत होतास? हे या ठिकाणी गेल्यावेळी काय घेतलं होतंस? इथंच होतो. मगाशी कशाची जाणीव करून दिली होती देवी? काय रे, रात्र म्हणत नाही, मध्यरात्र म्हणत नाही, पहाट म्हणत नाहीस, काय चाललंय तुझं? जबाबदारी रे, जबाबदारी. जबाबदारी पुढे वेळेच्या भानच राहत नाही. कुठं चाललास? रेवती वहिनीच्या महल. बायकोला वहिनी म्हणतोयस? अरे तुझी वहिनी माझी बायको. मला कळावं म्हणून सांगतोयस. माझी आज्ञा घेतलीस का? चुकलो. कसा चुकलास? चुकून चुकलो. दादा, न्याय मी कसा करणार याचं प्रात्यक्षिक तुमच्या घरी करत होतो. हे तरी खरं आहे. हे नक्कीच खरं आहे. प्रश्न या दोष तुझा नाहीये, दोष या जागेचं. जागेचा? कारण या जागेवर तो बसलं असंच फिरलं. सांभाळून बस. येतो ना कृष्ण.
गाठ माझ्याशी. दादा काय झालं काय? माझ्या अंगावर काय येतात? काय केलं? आगला गाव बोंबरला सपाट पायाच्या शेंडीच्या दुसरा काय देत आहे? तुला राजाराम दिसला, हो तुला सीताराम दिसला, होत आहे तुला आत्माराम दिसला. दिसलाय ना. बलराम पाहताना डोळे फुटले होते. काय झालं काय? कुठे आलास? मार्केटला ठिकाणी. डोक्याचा राजकर्ता कोण? दादा तुम्ही सत्ता कुणाची? माझी. कुणाची? नाही दादा तुमची अधिकार कुणाचा? अधिकारी तुमचं. मग नमस्कार राजाला करावा की बावळाटाला करावा? क्षमा आई, दादा तुला म्हणतो, नमस्कार दादांना केला नाही चूक कुणाची आहे तू काय? मी राजा आहे. चूक कुणाची आहे राजा केव्हा चुकत नाही. दादा चुकले. पटवून दे, पटवून दे ना. पटवून दे. दादा तुम्ही चुकला हे मी पटवून देणार. दादा ओ ज्यावेळी या द्वारकेत मी प्रवेश केला त्यावेळी देवाचं नामस्मरण माझ्या मुखाटे होत होतं. ज्यावेळी देव माझ्या समोर मला दिसला त्या क्षणी मी देवाला नमस्कार केला. देवाचे लीन झालो. त्यात माझं काय चुकलं? जर का देवाच्या जागी द्वारावर तुम्ही असता नमस्कार तुम्हाला केला. अरे दादा तुला द्वारावर बसणारे वाटले काय आल्या आल्या देव दिसला, देवाला नमस्कार. कुठे दरबाराच्या बाहेर जा. तो कशाला? जेव्हा मी बोलवीन तेव्हा यायचं. म्हणजे पुनश्च यायला हवं. सत्ता माझी आहे, हो, सत्ता तुमची. अधिकार माझा आहे. हो. अत्यंत घरांचा जाऊ. जरा जाऊ. आता येतो. ये नंदा ये आता चूक कुणाची दादांचं तू. काय माझी तू? काय माझी तू? डोका फोडीन तुझं. काय डोकं फोडी? दादा काय माझी तुम्ही चूक? चुकताना माझ्या अंगावर येता. काय माझी तू? काय तुमची चूक? अहो ज्यावेळी प्रथम मी आलो तेव्हा देव इथं होता. तुम्ही इथं बसला होता आणि ज्यावेळी आता मी आलो तुम्ही जागा का सोडली? अहो तुम्हाला जागा सोडायला सांगितली कोणी? कशाला जागा सोडली? जागा सोडायला नको होती. अरे. जागेवर राहायला होतं. हे शेंडीवाल्या प्रथम नर्सरी दरबारी आलोस, तुझे डोळे उघडे होते, हो पुन्हा येताना काय फुटले होते. बंद करून आलो. असे डोळे बंद करून चालायला लागलं ठेच लागणार. हो दादा पण नाका तोंड मी घाबरत नाही. देव माझ्या समोर आहे. झालं? देव असताना मी घाबरत नाही. एकत्र झालं, घरात नक्की. दादा एकाएकी या द्वारकेत येण्यामागचं कारण का देवा- दक्ष शपाला भ्रमिष्ठ फिरतच असतो, याला कुठं काम धंदा. हो रमेश नाही म्हणून फिरत नाही. मग हो मी आता आलो फिरत आलो नाही. मुद्दाम म्हणून आलो. मुद्दामालायस देव तुमच्यासाठी संदेश आलेला आहे. कुठे येतो हो संदेश म्हणजे निरोप. निरोप हो दादांसाठी निरोप आहे. दादांचा निरोप समारंभ करायचा की काय हे, माझ्यासाठी संदेश. हो अर्धा कुणाचं लग्न आहे? लग्न व 16 जेवायचं आहे. माझ्या डोक्यात काही कमी आहे? मग लग्न कशाला हवंय? अरे मला आशीर्वाद द्यायला बोलविला हा म्हणजे होता. आशीर्वाद दिले काही गरज नाही. कुणाचंच लग्न नाही. आशीर्वाद आहे. विवाह सोहळा वगैरे हे काही नाही. दादा, हो. मग नामविधी करायला 16 हा. नाव ठेवायला बोलविलं. म्हणजे नाव ठेवण्याचं काम तुम्ही करता. अरे नाव ठेवायला प्रत्येक व्यक्ती लागते. हो ते तुम्हाला चांगलंच जमतं. काम नाही. दादा चांगलंच काम करणार. आई संदेश नाही छे काय काही संदेश नाही. संदेश आहे दादा सांगू. संदेश आहे अरे सांग पण शिव संदेश नाही. अरे कोणता कोणता संदेश? दादा कोणता ज्यावेळी मी द्वारकेत येत होतो ना त्यावेळी तो मार्गात मला भेटला. काय आणि म्हणाला? मला त्याने सांगितलं काय ते? जर द्वारकेच्या ठिकाणी जात असेल तर माझा संदेश घेऊन जा आणि त्या बलाला जाऊन काय म्हणाला? दादा मी म्हणालो नाही. काय म्हणाला? अहो, तो म्हणाला होता, मी नाही. अहो, थांबा. उगाच तिला त्रास देऊ. माझं नाव शिस्तीत घ्यायचं. अहो, मी कुठं त्या म्हणतोय. डोक्यात पडली. अहो जसं त्यानं सांगितलं तसं मी सांगतोय. संदेश अजून दिला काय मला. म्हणाला? हो एवढ्या वेळ थांबला नाही. मग? त्या बल्याला त्या जाळ्याला तो खाऊन खाऊन मारलेला. दादा संधी साधू आहेस तू. हो, दादा. जास्त बोलशील तर डोकं हो मी नाही तो सांगत होता. संदेश कोणता संदेश तुझा?
सांगितलंय की जा आणि त्या भल्याला जाऊन सांग, जर का त्याच्या अंगी पराक्रम, सामर्थ्य, हिंमत असेल तर बरके बाहेर ये, मला आव्हान आहे. एवढं कुणाला मान चढलंय? नाव काय त्याचं? जय मला म्हणतो नाव काय? हो एवढं नाव संदेश काय? 11 विकला तो दिसतोय. नाव सांगितल्याशिवाय कळणार आता कसं? खबर की नाव बघायचं. बघू लागलास की नाव विचारलं? दादा त्याचं नाव सांगा. नाव सांग. त्याचं नाव आहे तामराज सूर. महाराष्ट्राचं नाव ऐकलं तर रानातले पाय कसे चालतात कपुलाचे. दादा हलू लागले. देवा संकेत मी तुला दिला, हा संकेत मिळताक्षर होय होय म्हणा म्हणा, अभिमानी म्हणा, गर्विष्ठ म्हणा, भांडखोर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मला एक कळत नाही, मला पाहता क्षणी या साऱ्या जणी मला द्वेष का करतात? अभिमानी काय, गर्विष्ठ काय, भांडखोर काय, काय वाटेल ते म्हणा. होय आहे मला अभिमान, आहे मला अभिमान, पण तो अभिमान काय उगाच नाही काय, तेवढं माझ्या जवळ आहे म्हणून मला अभिमान आहे. कोण मी, कोण मी? कुणी अशी तशी नव्हे, श्रीमंत बापाची श्रीमंत कन्या म्हणतात ती मी. कोण? सत्यभामा. सत्यभामा. जन्म झाला श्रीमंत घराण्यामध्ये, बालपण गेलं सोन्याच्या पलंगावरती, आणि लग्न कुणाशी झालं? ज्यांना विश्वाची देवता म्हणतात तेच म्हणजे गोपाळ कृष्ण यांच्याशी आमचं लग्न झालंय. पण हे सारं प्राप्त करण्यासाठी नशीब लागतं, नशीब. आणि तेच नशीब घेऊन मी जन्माला आले आहे, इतरांसाठी भिकारी म्हणून आले नाहीये, म्हणून मला अभिमान आहे. पण कधी कधी विचार करते एकाच गोष्टीचा, कधी कधी एकाच गोष्टीचा विचार करते. परमेश्वर माणसाला भरभरून देतोय, पण काही ना काही न्यूनताही त्याच्या जीवनात असते, काही ना काही कमतरताही असते. आता आमचंच पहा, जन्म झाला श्रीमंत घराण्यामध्ये, बालपण सोन्याच्या पलंगावरती, विश्वातील सारी सुख आमच्या चरणाशी लोटांगण घेत आहे. पण एकच गोष्ट परमेश्वराने मला, कमतरता माझ्यामध्ये काहीच नाही आहे, मला कमी असं काहीच नाही आहे, पण एक गोष्ट परमेश्वराने मला अशी दिली जी मला नको असताना सुद्धा भरभरून दिली आहे, दोन्ही हाताने दिली आहे. कोणती गोष्ट? सवती. सवती. किती? कुणाला एक सवत सांभाळता येत नाही, पण मी 16,107 सवती सांभाळते. आता कशा सांभाळते माझं मला माहिती आहे. 16,107. मग एवढ्या साऱ्या सवती असताना मत्सर हा होणारच, भांडण हे होणारच. पण म्हणा म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. आज कुणावरही रागावणार नाहीये, कुणाशी भांडण नाही, वाद नाही, तंटा नाहीये. का? 15 दिवस. होय, 15 दिवसानंतर प्राणेश्वर आमच्या सदनात येत आहे. 15 दिवस आतुरतेने वाट पाहते त्यांची. पण आता दासींकरवी संदेश प्राप्त झाला, आमच्या सौभाग्य झाली. म्हणजे या विश्वाची देवता गोपाळ कृष्ण आमच्या सदनात पदार्पण करणार आहे. म्हणून आज ठरविलंय, आज कुणाबरोबर भांडणार नाही, कुणाशी वाद घालणार नाहीये. का? कारण प्रत्येकीचा स्वभाव मला ज्ञात आहे, प्रत्येकीला माहिती आहे. सत्यभामा म्हणजे श्रीमंत बापाच्या संतापी डोक्याच्या आहे. एकदा का हिच्या मनात कोणताही राग निर्माण करून दिला की तो राग हे इथे आल्यानंतर मी यांच्यावर काढेल, जेणेकरून ते इथे न थांबता आपल्या सदनात निघून यावे. हा प्रत्येकीचा डाव आहे. पण हा डाव मी आज हाणून पाडणार आहे. मुळीच काही बोलणार नाहीये. पण यांना एक कळत नाही कसं, एक कळत नाही कसं. 16,108 बायका आम्ही, 8 आम्ही मुख्य बायका आहोत. सर्वात मोठी कोण? ती भटक भवानी, गोगलगाय
पळून आलेली हात हलवत, जिला आपण रुक्मिणी देवी म्हणून मस्तकावर घेतला, ती रुक्मिणी सर्वात मोठी. मी सत्यभामा, मित्रविद्या, भद्रा, याची ती लक्ष्मणा, कालिंदी आणि जांबवंती, अशा मी 8 मुख्य बायका आहोत. मग आता मला सांगा, साऱ्या जणी मला गर्विष्ठ म्हणतात, मग मला सांगा 16,108 बायकांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? 16,108 बायकांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? मी. 16,108 बायकांमध्ये सर्वात जास्त हुंडा कोणी आणला? 16,108 बायकांमध्ये पट्टेराणी कोण? मी. 16,108 बायकांमध्ये बुद्धिवान कोण? मी. आणि 16,108 बायकांमध्ये सर्वात सुंदर कोण? कोण? मी. म्हणून मला अभिमान आहे. मग आज ठरविलाय, आज कुणाशी भांडण नाही आहे, पण कधी कधी विचार करते मागील गोष्टींचा. कारण बालपण आई वडिलांच्या सानिध्यात कसं काय निघून जातं हे आम्हा स्त्रियांना कधी कळतच नाही. स्वतंत्र मन, स्वतंत्र विचार. मनात कोणतेही विचार असले तरी ते विचार मनाच्या गाठीमध्ये बांधून आपण आई वडिलांच्या साथीने साऱ्या गोष्टी हाताळू शकतो. पण लग्न झाल्यानंतर असं असतं, कुणाच्या तरी जीवनात त्यांची सहचारणी म्हणून सासरच्या उंबरठ्याने महामावी लक्ष्मीच्या पावलांनी ओलांडतो ना, त्याचवेळी जबाबदारीची नवी काठ आम्ही परिधान करतो. बालपणाची अल्लड काठ ही आपण मागे टाकतोय. मग ही जबाबदारीची काठ परिधान केल्यानंतर हा संसार, हाच आमच्यासाठी स्वर्ग. मग हा जर स्वर्ग असेल तर तो स्वर्ग काय कामाचा? तो स्वर्ग